Today we are going to learn lesson number 1.2 Who is the greatest? सर्वात महान कोण आहे हा असा लेसन आपण बघणार आहोत. एम्परर अकबर और अकबर द ग्रेट इज नोन ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर्स इन द वर्ल्ड. आता राजा अकबर आहे, सम्राट अकबर किंवा शहनशाह अकबर सुद्धा म्हणतात त्यांना. ते जगामधल्या सर्वात महान राजांमध्ये प्रसिद्ध आहेत. Not just because he had a vast empire, a very strong army, untold wealth, but because he was a good human being. तर ते का महान म्हणून प्रसिद्ध आहेत? तर त्यांच्याकडे वास्ट म्हणजे खूप मोठं साम्राज्य आहे, एम्पायर म्हणजे साम्राज्य, खूप मोठी आर्मी आहे, अनटोल्ड वेल्थ सांगता येणार नाही एवढी संपत्ती आहे. नाही तर ते का प्रसिद्ध आहे? तर ही वॉज अ गुड ह्युमन बिईंग. ते एक चांगली व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट म्हणजे प्रजा. ते त्यांच्या प्रजेची खूप काळजी घ्यायचे. ही हॅड ग्रेट रिस्पेक्ट फॉर स्कॉलर्स, रायटर्स, पोएट्स अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन्स. ते विद्वान, स्कॉलर म्हणजे विद्वान, हुशार लोकांचा, लेखक, कवी, कलाकार यांचा खूप आदर करायचे आणि ते कोणत्याही जातीचे असले तरी ते त्यांचा खूप आदर करत असत. ही वॉज अ पॅट्रॉन ऑफ आर्ट अँड कल्चर. तर पॅट्रॉन म्हणजे काय? अशी व्यक्ती की जी आर्ट आणि कल्चर, आर्ट म्हणजे कला, कल्चर म्हणजे संस्कृती यांना उत्साहन देते, त्यांना सपोर्ट करते. द 9 जेम्स और नवरत्न्स इन हिज कोर्ट वेअर फेमस. मग ते जे कलाकारांचा आदर करत, तर त्यांच्या दरबारामध्ये असे 9 प्रकारचे वेगवेगळ्या ह्याच्यातले कलाकार होते, तर त्यांनाच नवरत्न असे म्हणतात. मेनी पीपल बिलीव्ड दॅट ऑफ दीज 9 जेम्स बिरबल वॉज द क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट. तर या 9 रत्नांपैकीच बिरबल हे एक रत्न होतं आणि हा बिरबल अकबराच्या खूप जवळचा होता. Akbar loved to pose interesting questions or problems in his court and Birbal never failed to come up with an equally interesting answer. अकबर नेहमी वेगवेगळ्या मजेदार प्रश्न कोडी दरबारामध्ये विचारत असत. कोर्ट म्हणजे दरबार, आणि त्याच प्रकारे बिरबल त्या प्रश्नांची उत्तरं देत असत. We don't know whether all the Akbar and Birbal stories that we hear today have any basis in history. आपल्याला माहित नाही की अकबर बिरबलच्या गोष्टी ज्या आपण आज ऐकतो त्या कुठे इतिहासामध्ये लिहिल्या आहेत का. They have been handed down over generation mainly by word of mouth. त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त तोंडी सांगितल्या जातात गोष्टी. आपण नुसत्या ऐकून आहोत, आपल्याला माहित नाही त्या कुठं लिहिलेल्या आहेत का. हिअर आर 2 ऑफ देम. आता इथे आपण 2 त्यातल्या गोष्टी बघणार आहोत. One day the emperor entered the court with a very serious expression on his face. एके दिवशी राजा अकबर होता, तो त्याच्या दरबारामध्ये एकदम धीर गंभीर चेहऱ्याने आला. एकदम सिरियस भाव होते त्याच्या चेहऱ्यावरती. As soon as he was seated, तो जसा बसला, he said, त्याने सांगितलं की I have a question for all of you. माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. What should be the punishment for someone who pulls my mustache? मुस्टॅच म्हणजे मिशी. जर माझी कोणी मिशी ओढली तर त्याला काय शिक्षा केली पाहिजे? पनिशमेंट म्हणजे शिक्षा. द कोर्ट वॉज स्टन. तो दरबारामधले सगळे लोक स्तब्ध उभे राहिले. स्टन म्हणजे स्तब्ध उभे राहिले. पुल द एम्परर्स मुस्टॅच, इट वॉज अनहर्ड ऑफ. राजाची मिशी ओढली, हे तर कधीच ऐकलेलं नाही असलं काही. फ्लॉग हिम, फ्लॉग म्हणजे त्याला खूप मारा. गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ द व्हीप, व्हीप म्हणजे चाबूक, त्याला 50 चाबकाचे फटके लावा. एक्सक्लेम द वन नोबेलमॅन, त्यातल्या एका सरदाराने सांगितलं. दॅट्स नॉट इनफ, पुट हिम इन जेल विदाउट फूड अँड वॉटर, सेड अनादर. दुसऱ्या एका सरदाराने काय सांगितलं? हे पुष्कळ नाहीये, त्याला फक्त चाबकाचे फटके देणे पुष्कळ नाहीये, त्याला काय करा? जेलमध्ये टाका, त्याला काही खायला प्यायला पाणी देऊ नका. विप हिम, चाबकाने मारा. बीट हिम अप, खूप मारा. हँग हिम, त्याला लटकवा. कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड्स, ज्या हाताने त्याने मिशी ओढली त्याचे हात कापा. द agitated courtiers began to cry out.
आता कोर्टियर्स म्हणजे दरबारी, ॲगिटेटेड म्हणजे उत्तेजित झालेला, खूप एक्साइट झालेला दरबारी काय म्हणायला लागला, त्याला खूप मारा, त्याला लटकवा, त्याचे हात कापून टाका. ओनली बिरबल वॉज सायलेंट. फक्त त्या कोर्टामध्ये, फक्त त्या दरबारामध्ये बिरबल शांत उभा होता. ही वॉज इवन स्माइलिंग अ लिटिल. आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं तो हसत होता. व्हॉट डू यू से बिरबल? व्हॉट इज युअर ओपिनियन? अकबराने विचारलं बिरबलला, बिरबल तुला काय वाटतंय, तुझं काय मत आहे? इन माय ओपिनियन, ओ गिवर ऑफ अ पीस टू द वर्ल्ड, द ऑफेंडर शुड बी गिवन हिज फेवरेट स्वीटमीट्स. आता बिरबल काय म्हणाला, माझ्या मते हे राजा, तुम्ही काय केलं पाहिजे, जो कोण दोषी आहे त्याला त्याची आवडती मिठाई दिली पाहिजे. स्वीटमीट्स म्हणजे मिठाई, ऑफेंडर म्हणजे जो कोण दोषी आहे, म्हणजे ज्याने कोणी तुमची मिशी ओढली त्याला काय करा, तुम्ही मिठाई द्या. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? गिव्ह स्वीटमीट्स फॉर सच अ ग्रेव ऑफेन्स? द कोर्टियर्स बिगॅन टू से. दरबारी मग ओरडायला लागले, बिरबल तू काय वेडाविडा झाला आहेस का? ज्यानं असं एवढा मोठा गुन्हा केला आहे, मिशी ओढली आहे राजाची, त्याला काय मिठाई द्यायची का? सगळे दरबारी ओरडू लागले. बिरबल स्माइल्ड अँड ऑफर्ड अन एक्सप्लेनेशन. बिरबल हसला आणि त्याच्या उत्तराचं तो स्पष्टीकरण देऊ लागला. येस, who would be so bold as to pull the emperor's mustache? Only his own grandson. असा कोण एवढा मोठा लागून गेलाय की जो राजाची मिशी ओढू शकतो? तर तो फक्त त्यांचा नातू असू शकतो. ग्रँडसन म्हणजे नातू. तोच खेळता खेळता त्यांची मिशी ओढू शकतो. दुसऱ्या कोणामध्ये अशी हिंमत नाहीये. वेन अकबर हर्ड दिस, जेव्हा अकबरने हे उत्तर ऐकलं, ही बस्ट आउट लाफिंग. तो मोठमोठ्याने हसू लागला. बिकॉज दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅड हॅपन इन द मॉर्निंग. कारण सकाळी असंच घडलं होतं की अकबर राजाच्या नातवानी त्यांची मिशी ओढली होती. ऑन अनादर ओकेजन अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर्स. आता एका दुसऱ्या प्रसंगी अकबर हा त्याच्या दरबाऱ्यांसोबत आरामात बसले होते. A few of them thought this was a good opportunity to shower praise on the emperor and get some favors from him. तर त्या दरबारी लोकांना काय वाटलं, काही लोकांना, की ही एक चांगली संधी आहे, आपण राजाची स्तुती करायची आणि राजाकडून आपल्याला बक्षीस मिळवून घ्यायचं. They began to compete with each other in praising Akbar. राजाची स्तुती करताना त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली, स्पर्धा लागली की कोण जास्त राजाची स्तुती चांगल्या प्रकारे करते. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स. त्यातला एक काय म्हणाला, सर्व राजांमध्ये तुम्ही खूप महान आहात अकबर राजा. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स ऑर एम्परर्स दॅट एव्हर लिव्ड ऑन द अर्थ. दुसरा काय म्हणाला की तुम्ही तर इतके महान आहात की पृथ्वीवर असा अजून राजाच झाला नाहीये. पृथ्वीवर जेवढे राजे होऊन गेले त्यांच्या सर्वात तुम्ही काय आहात, महान आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन ऑर अर्थ. तुम्ही पृथ्वीवरल्या आणि स्वर्गातल्या सर्व लोकांपेक्षा महान आहात. यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड ऑलमायटी. तुम्ही देवासारखेच ग्रेट आहात, महान आहात. यू आर ग्रेटर दॅन गॉड ऑलमायटी. तुम्ही तर देवापेक्षा पण महान आहात असं म्हणू लागले. नाऊ अकबर वॉज नो फूल. अकबर राजा काही इतका पण मूर्ख नव्हता. ही डिड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज. त्याला अशी कोण खोटीची स्तुती करत असेल त्याला तो काय फसणारा नव्हता. ही स्टॉप द कॉर्टियर्स अँड आस्क, डू यू ऑल बिलीव्ह सो. त्याने त्या दरबारांना स्तुती करण्यापासून थांबवले आणि विचारले, तुम्हाला तसा विश्वास आहे का की मी देवापेक्षा सुद्धा महान आहे? येस, दे आन्सर्ड इन वन व्हॉइस. सर्व दरबारी एका आवाजात म्हटले, हो आम्हाला असा विश्वास आहे. ऑल राईट देन, प्रूव्ह इट टू मी. मग ठीक आहे, मग मला हे तुम्ही प्रूव्ह करून दाखवा, हे सिद्ध करून दाखवा की मी देवापेक्षा कसा महान आहे. टेल मी ॲट लिस्ट वन थिंग दॅट आय कॅन डू बट गॉड ऑलमायटी विल नॉट बी एबल टू डू. मला अशी एक गोष्ट सांगा जी मी करू शकतो पण गॉड ऑलमायटी देव करू शकत नाही. अदरवाईज यू विल ऑल इन्क्युअर अवर रॉयल डिस्प्लेजर.
नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल, मग मी तुमच्यावर रागवीन आणि तुम्हाला आमची शाही शिक्षा भोगावी लागेल. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. तुम्हाला उद्याची सकाळ आहे तुम्हाला हे सगळं सिद्ध करण्यासाठी. अकबर देन लेफ्ट द प्लेस विदाऊट अनादर लुक ॲट द कॉर्टियर्स. आणि अकबर दरबारांकडे न पाहता तिथून निघून गेले. दे वेअर इन अ प्रॉपर फिक्स. आता फिक्स म्हणजे ते एका अवघड सिच्युएशनमध्ये, अवघड कंडिशनमध्ये सापडले होते. दे थॉट अँड थॉट बट कुडंट थिंक ऑफ एनी सच थिंग. त्यांनी खूप विचार केला पण अशी कोणती गोष्ट सापडलीच नाही की जे राजा अकबर करू शकतो पण देव करू शकत नाही. इन द एंड दे वेंट टू बिरबल. आणि मग शेवटी ते बिरबलकडे गेले. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी. जेव्हा बिरबलने त्यांची ही स्टोरी ऐकली, ही टोल्ड देम नॉट टू वरी. त्याने त्यांना सांगितले तुम्ही काही काळजी करू नका. द नेक्स्ट मॉर्निंग द कोर्ट वॉज फुल. दुसऱ्या दिवशी दरबार पूर्ण भरलेला होता. एव्हरीवन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वुड हॅपन नेक्स्ट. सगळेजण खूप उत्सुक होते आता पुढे काय होईल. वेल सेड द एम्परर. राजा म्हणाला ठीक आहे. हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन. तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे का. ऑर आर यू रेडी टू लिव्ह द कोर्ट फॉर एव्हर. नाहीतर तुम्ही दरबार सोडून जाण्यासाठी तयार आहात का. जस्ट देन बिरबल स्टेप्ड फॉरवर्ड अँड बोर्ड लो. तेव्हाच बिरबल पुढे आला आणि खाली झुकून राजांना म्हणाला प्लीज डोंट बी ॲग्री विथ दोज हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट. जे लोक तुम्हाला महान समजतात त्यांच्यावर रागावू नका. देर इज सर्टनली ॲट लिस्ट वन थिंग दॅट यू कॅन डू बट गॉड्स अलमायटी कॅन नॉट. ती एक अशी नक्की गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता पण देव करू शकत नाही. अकबर लुक्ड ॲट बिरबल थॉटफुली. अकबरने बिरबलाकडे विचारपूर्वक बघितलं. अँड व्हॉट इज दॅट वन थिंग. आणि विचारलं मग ती अशी कोणती गोष्ट आहे. वेन यू वॉन्ट टू पनिश समवन. बिरबल म्हणाला जेव्हा तुम्हाला एखाद्याला शिक्षा द्यायची असते यू कॅन बॅनिश दॅट पर्सन. यू कॅन थ्रो हिम आउट ऑफ युअर किंगडम. तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या राज्याच्या बाहेर काढू शकता जर तुम्हाला कुणाला शिक्षा द्यायची असेल तर. बट गॉड्स किंगडम एक्सटेंड्स एव्हरीवेअर. पण देवाचं राज्य तर सगळीकडेच आहे. त्याला काही लिमिटच नाही, त्याला सीमाच नाही. द अलमायटी कॅन नॉट बॅनिश एनीवन फ्रॉम हिज किंगडम. मग देवाला तर त्याच्या राज्यातून कोणालाच बाहेर काढता येत नाही. अकबर्स फेस वॉज लिट अप विथ अ स्माईल. अकबरच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. दॅट वॉज व्हेरी क्लेवर बिरबल. बिरबल तू हे खूप हुशार उत्तर आहे बरं का. व्हाईल शोविंग हाऊ आय हॅव ॲन ॲडव्हान्टेज यू हॅव ऑल्सो शोन दॅट गॉड इज ग्रेटर. आय बिलीव्ह यू. राजा काय म्हणाले की तू असं दाखवलंस की मी तर महान आहेच पण हे पण दाखवलंस की देवसुद्धा महान आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. अकबर वॉज सो प्लीज्ड विथ दॅट आन्सर दॅट ही फॉरगेव द कॉर्टियर्स फॉर देअर स्टुपिडिटी. अकबर खूप समाधानी आनंदी झाला बिरबलच्या या उत्तरावर आणि त्याने फॉरगिव म्हणजे क्षमा केली त्यांच्या दरबाऱ्यांना त्यांच्या स्टुपिडिटीसाठी, त्यांच्या मूर्खतेसाठी.